आता आपण ठाणे शहरचा कट ऑफ पाहणार आहोत. ठाणे शहरचा फायनल कट ऑफ अंदाजित कट ऑफ आहे. पहा, हा अंदाजित कट ऑफ मित्रांनो, याच्यामध्ये काही थोडाफार चेंज होऊ शकते, 1-2 मार्काचा मागे किंवा पुढे असं होऊ शकते आणि आपण हा पाहून घेऊ. चला पहा, काय ओपनचा कट ऑफ पाहू आपण पहिले. सुरुवातीला ओपनचा कट ऑफ 128 ते 126 पर्यंत येऊ शकते आणि जागा किती होत्या? 52 होत्या. ठीक आहे. आणि महिलांचा जर विचार केला तर 8-10 मार्काचा फरक असते. पहा, 120 ते किती 118 पर्यंत येऊ शकते, जागा 52च आहेत. ठीक आहे. पुढे पहा, ईडब्ल्यूएस किती रे? ईडब्ल्यूएसचा 114 ते 112 पर्यंत यायला पाहिजे, जागा 20 होत्या. ठीक आहे. महिलांचा विचार केला तर 108 ते 106 दरम्यान यायला पाहिजे आणि जागा किती होत्या? 20 जागा होत्या. ठीक आहे. चला पुढचा कट ऑफ पाहून घेऊ. एससीबीसी किती आहे रे? 125 ते 123 पर्यंत यायला पाहिजे, जागा त्यांच्या पण 20 होत्या. आणि महिलांचा विचार केला तर 116 ते 114 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे. आणि जागा त्यांच्या पण 20 होत्या. ठीक आहे. चला आता ओबीसी पाहून घ्या. ओबीसी किती? 125 ते 123 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे. जागा त्यांच्या 36 होत्या. सेम महिलांचा त्याच्यापेक्षा थोडा 7-8 मार्कांनी कमी, तर 117 ते 115 पर्यंत यायला पाहिजे, जागा त्यांच्या 39 होत्या. ठीक आहे. आता त्यानंतर एसबीसीच्या 120 ते 118 पर्यंत जागा कमी होत्या, त्यांच्या 4च जागा होत्या. ठीक आहे. यामुळे यांचा कट ऑफ थोडा वाढते आणि वाढू शकते. बस पहा, आता पुढचं पहा, किती आहे महिलांच्या? किती? 115 ते 113 पर्यंत यायला पाहिजे, याच्या जागा पण कमीच आहेत. आणि व्हीजेए, एनटीडी, एनटीसी सेम जागा कमी आहेत मित्रांनो, त्या कारणाने त्यांचा कट ऑफ वरच राहणार. पहा, व्हीजेएचा किती? 128 ते 126 पर्यंत यायला पाहिजे आणि त्यांची जागा एकच होती. आणि फिमेलच्या 120 ते 118 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे. एनटीडी ते सेम 128 ते 126 पर्यंत जागा एकच होती आणि मुलींना जागा नव्हत्या. ठीक आहे. चला त्यानंतर एनटीसीचं 126 ते 124 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर महिलांचा केला तर 119 ते 117 पर्यंत यायला पाहिजे, जागा 7 होत्या. एनटीबी 125 ते 121 पर्यंत असू शकतो. ठीक आहे. आणि महिलांचा जर विचार केला तर 119 ते 117 तेच राहणार, जागा पण भरपूर कमी. ठीक आहे. एसटीचं पाहून घेऊ. एसटीचं जर मुलांनी जर सपोज 118 ते 116 पर्यंत जर घेतले असतील तर हे त्यांचं होऊ शकते. ठीक आहे. आणि त्या जागा किती होत्या? 13 होत्या. महिलांचा जर विचार केला तर 105 ते 103 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे. जागा 15 होत्या. आता एससीचा पहा. एससीचा किती? 122 ते 120 पर्यंत यायला पाहिजे, जागा किती होत्या? त्यांच्या 34 होत्या. आणि मुलींचा जर विचार केला तर 110 ते 108 पर्यंत यायला पाहिजे, 32 जागा होत्या त्यांच्या. ठीक आहे मित्रांनो, हा जो आहे हा अंदाजित कट ऑफ आहे. अंदाजित कट ऑफ असते, त्या कारण हा 1-2 मार्क कमी किंवा जास्त असू शकते. पहा, आता परफेक्ट कोणीच कळू शकत नाही आणि हे जे असतात हे एक लिस्ट जी येते त्या लिस्टवरून आपण एक ॲनालाइज करतो आणि एक ग्राउंडचा कट ऑफ आणि पेपरचं विश्लेषण करून की कोणाला किती मार्क आहेत त्याचं विश्लेषण केल्यानंतर हा कट ऑफ काढला जाते. ठीक आहे. म्हणून हा एक अंदाजित कट ऑफ असतो, कारण की कोणालाच माहिती नाही की कोणता विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमधला आहे. ठीक आहे. चला विद्यार्थी, थँक्यू.